हिंदी भाषा ही आमची लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनाईक यांनी मुंबईमध्ये बोलले। त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात आणि त्या भागात गेल्यानंतर त्या भाषेमध्ये बोलावं लागतं, या उद्देशानं ते बोललेले आहेत। याचा अर्थ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे। मराठी भाषेचा कुठंही अवमान करण्याचा किंवा त्या मराठी भाषेबद्दल असा वेगळा बोलण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता। ज्या भागामध्ये हिंदी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात तिथं गेल्यावर त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलावं लागतं, एवढंच सरनाईक साहेब म्हणाले। यावर संजय राऊतांनी टीका केलेली आहे। संजय राऊतांच्या बोलण्याकडं तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्त्व देता, आम्ही त्यांच्या बोलण्याकडं फार गांभीर्यानं बघत नाही। त्यामुळे संजय राऊतांना ही सवयच आहे। महायुतीमध्ये काय काडी टाकता येते का याचा प्रयत्न ते खूप म्हणजे 2021-22ला जेव्हा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतली तेव्हापासून त्यांचा हा प्रयत्न आहे। त्यांच्या आगबम सगळे संपले पण महायुतीमध्ये ते काय आग लावू शकले नाहीत।